काल संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये आपला बोर नदी प्रकल्प तिथे जे वाळकी डॅम आहे तिथे एक तरुण युवक होता, त्यांची हत्या झाली होती. तिथे आमचे सर्व यंत्रणा, पोलीस यंत्रणा तात्काळ पोहोचली. तिथे त्यांची जी हत्या धारदार हत्याराने केली होती त्या संबंधाने आपण CR नंबर 450/2025 अंतर्गत धारा 103, 190, 91, 61 अंतर्गत दर्ज केला होता. त्याच्यामध्ये तपास जलद गतीने केला आणि त्याच्यामध्ये अवधी काही तासात आम्ही आरोपी निष्पन्न केले आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी आपल्या ताब्यात आहे. सध्या त्यांच्या PCR घेण्याचे काम सुरू आहे. त्या घटनाच्या अनुषंगाने ते जो मृतक होता त्यांचे काही मित्रमंडळी त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत जे केडियानगर, शंकरनगर जो एरिया आहे तिथे मोटरसायकलवर दहशत पसरवली. त्यांनी संगनमत करून लोखंडी रॉड, दांडक्याने काही गाड्यांचं नुकसान केला. त्याच्यामध्ये तातडीने पोलीस त्या घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती हाताळली. त्याच्यामध्ये रात्री आम्ही क्राईम नंबर 794/2025 अंतर्गत धारा 189, 90, 91, 109, 311, 310, 324, 351, 52 सहपटीत 61 BNS अंतर्गत दर्ज केला. त्याच्यामध्ये तातडीने आरोपी आम्ही निष्पन्न केले आणि रात्री जवळपास 18 आरोपी आम्ही ताब्यात घेतले. त्याच्यामध्ये 12 आरोपी जो मेजर आहे आणि 8 आरोपी जो आहे विधी संघर्षित आहे. त्यांनी त्यांचे पालकाचे हवाला केला. आता हे जो आरोपी आहे त्यांना जो विधी संघर्षित आरोपी आहे त्यांना बाल न्यायालयासमोर हजर करणार आहे आणि जे मेजर आरोपी आहे त्यांना आता न्यायालयासमोर हजर करून त्यांच्या पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहे. सर याच्यामध्ये जे आरोपी निष्पन्न झाले होते त्याच्यामध्ये अजूनही तपास सुरू आहे. लेकिन याच्यामध्ये जे आरोपी निष्पन्न झाले होते त्याच्यामध्ये 12 मेजर आणि 8 विधी संघर्षित असे निष्पन्न झालेले तपासात. मी सर्वांना सांगणार आहे की कोणी अगर असं दहशत पसरवली किंवा असे संगनमत करून गाड्यांचं नुकसान केला तो ते खपून जाणार नाही. त्यांच्यावर सक्त कारवाई पोलीस डिपार्टमेंट करणार आहे. हे जो व्यक्ती आहे ते त्यांच्यावर सक्त गुन्हा आम्ही दर्ज केलेला आहे आणि याने अटक करणार, त्यांची PCR घेणार आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. ते जेणेकरून अशी काही पुनरावृत्ती ते करणार नाही. सर मनपा आम्ही जे आपले महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्यासाठी महानगरपालिका आयुक्त मॅडम आहे त्यांच्यासोबत आमची संयुक्त पाहणी केलेली आहे. आम्ही ते आमची जे सिक्युरिटी जे आहे ते आपला स्ट्रॉंग रूम असेल किंवा आपले जे इंटरमिजिएट स्ट्रॉंग रूम असेल त्यांची पाहणी आम्ही केलेली आहे. तसेच आपले जे सुरक्षाचे जे आढावा आहे ते मॅनपॉवरच्या ते घेतलेलं आहे. काल आम्ही आमचे जे सर्व पोलीस अधिकारी त्यांची बैठक घेतली. त्यांच्यामध्ये आपले जे प्रतिबंधात्मक कारवाई आहे त्यांच्यावर कारवाई, तसेच आपले अवैध दारू, जुगार यांच्यावर कारवाई, जे पाहिजे फरारी आरोपी आहेत त्यांच्यावर प्रभावीपणे कारवाई करणे, त्यांना पकडून घेणे, तसेच समन वॉरंट्स, नॉन बेलेबल वॉरंट्सची बजावणी करणे, तसेच आर्म ॲक्ट त्याच्यामध्ये धारदार हतियार असो किंवा अग्निशस्त्र त्यांच्यावर प्रभावीपणे कारवाई करणे, हे सर्व सूचना आम्ही देण्यात आलेली आहे सर्व आमचे पोलीस अधिकारी यांना. आणि त्यांच्यावर आम्ही दररोज आम्ही आढावा घेणार आहे आणि फ्रीली आणि फेअरली ते इलेक्शन्स होणार यांची मला खात्री आहे.